Hi everyone and welcome to Decoder Monica channel, and here we are going to see the phonic sound of letter E. The previous letters like A, B, C, D are been there, their videos are been already there. You can check into the playlist please, and let's start with the video of letter E with other letters and how does the sound of E letter changes. As example, the common letter short E means like it would be just A, called as A, म्हणजे मराठीमधलं ते A होतं. Example, BED bed, PEN pen, RED red. Okay. Long E म्हणजे काय? ई मोठा ई आहे जो मराठीतला तो यूज करायचा आहे. स्ट्रेस द्यायचा आहे. कधी? जस्ट डबल ई येईल, ई ए येईल, ई डॅश ई येईल. डॅश म्हणजे तिथं अजून एखादा लेटर असू शकतो. आई येईल किंवा ई आय येईल तेव्हा काय म्हणायचं? ई स्ट्रेस द्यायचा आहे ईला. एक्झाम्पल, एस डबल ई सी, ई ए टी ईट, टी एच ई एस ई दीज, एफ आय ई एल डी फील्ड. ओके, नेक्स्ट पाहूया आपण. अनस्ट्रेस ई म्हणजे जिथे ई येतो पण त्याच्यावर जास्त स्ट्रेस नाही द्यायचा आणि साऊंड पण त्याचा ई होत नाही, अ होतो. ओके, एक्झाम्पल, PROBLEM प्रॉब्लेम नाही म्हणायचंय, प्रॉब्लेम म्हणायचं. PROBLEM प्रॉब्लेम. GARDEN गार्डन म्हणतो का? नाही, गार्डन. GARDEN गार्डन. OPEN ओपन. ओके, नेक्स्ट आहे ई कुठे सायलेंट राहतो म्हणजे ईचा उच्चार करायचा नाहीये. कुठे? की AEIOU मध्ये ज्यावेळेस AEIOU लेटर्स येतील त्यावेळेस एखादं लेटर असून नंतर ई येतो म्हणजे काही मध्ये गॅप, A डॅश ई, ई डॅश ई, आय डॅश ई, ओ डॅश ई आणि यू डॅश ई डॅश मध्ये एखादा लेटर असू शकतो. त्यावेळेस त्याचा उच्चारच नाही करायचा कारण तो नॉर्मली एक शेवटीच असतो आणि शेवटचा ई चा उच्चार होतच नाही असं आपण गृहीत धरू शकतो. एक्झाम्पल, MAKE मेक, RIDE राईड, HOPE होप. आता एक्झाम्पल आपण ई चा जर उच्चार ई घ्यायचा आहे तर मग आपण होपे किंवा असं काय म्हणतो का? नाही. काय म्हणतो? HOP होप, QUBE क्यूब आणि THESE दीज. ओके, नेक्स्ट पाहूया. ई मेकिंग आय साऊंड जो पण पहिला बघितलं, शॉर्ट अँड लॉंग, ए आणि मोठा ई होता. आता हा आहे छोटा ई. कधी यूज होतो? ज्यावेळेस ई किंवा ई ए येईल तर काही शब्दांमध्ये शॉर्ट ई म्हणजे असं ई असं स्ट्रेस नाही द्यायचा, छोटस ई असं, काइंड ऑफ प्रिटी. इंग्लंड, PRETTY प्रिटी, ENGLAND इंग्लंड. ओके, आता हे इम्पॉर्टंट आहे. ई मेकिंग ए साऊंड, ई असून त्याचा ए होतो. एक्झाम्पल आपण आधीही पाहिलेलं होतं की कॉमनलीच होतं ते, पण ई आय आणि ई वाय आलं की कंपल्सरी ए साऊंड होतो. THEY दे, VEIN वेन, EIGHT एट. ओके, आता ई मेकिंग यू साऊंड, ई बरोबर यू आलं की यू साऊंड होतं. ओके, EUROPE युरोप आणि युकलिप्टस, EUCALYPTUS युकलिप्टस. ई मेकिंग ER साऊंड, आर आलं की अर किंवा र होतं साऊंड. एक्झाम्पल, ER IR UR असं आलं की हे एक्स्ट्रा दिले मी, पण ER आलं की काय होतं? अर होतं. HER हर, TER टर आणि TERM टर्म, PER पर, PERSON पर्सन. ओके, तर हे झाले ई चे साऊंड. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कोणता लेटर घेणार आहे? एफ लेटर घेणार आहे. एफ म्हणजे फक्त फ असं एकच लेटर नाही, म्हणजे एकच साऊंड नाही. एफ बरोबर अजून कोणतं लेटर आलं की कसं साऊंड चेंज होतो हे आपण बघणार आहोत. So stay tuned with my videos. Please do watch and subscribe my channel and hit that notification bell की तुम्हाला सगळे नोटिफिकेशन माझी येत राहतील. And thank you for watching and supporting me.